त्यावेळेस आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे निलेश लंके देखील फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। निलेश लंकेजी, आपण बघतोय अहवाल समोर आलेला आहे आणि त्यामध्ये असं म्हटलं गेलंय की जो ब्लॅक बॉक्स होता त्याला म्हणजे अतिउष्णतेमुळे तो जळाला। खरं तर एकीकडे या संपूर्ण अपघातावर या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते, संशय उपस्थित झाला होता आणि आता हा अहवाल समोर येतोय। हॅलो जी सर। सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट, तो ब्लॅक बॉक्स जळू शकत नाही ना, तो जळाला कसा? ब्लॅक बॉक्स जर जळतो ही पहिली घटना आहे ना आतापर्यंतच्या इतिहासात, म्हणजे माझ्या माहितीनुसार ना आतापर्यंतच्या इतिहासात ज्या ज्या वेळेस विमानाचा ऍक्सिडेंट झाला, विमानाचा स्फोट झाला, त्यावेळेस ब्लॅक बॉक्स कधीच जळाला नाही आणि ही पहिली घटना घडली। तीच गोष्ट खऱ्या अर्थाने संशयास्पद आहे ना, तीच गोष्ट संशयास्पद आहे। पण बोला आला काय आला, त्यांनी आता सांगितलं की झाडाला विमान पहिले आढळलं, पण तिथले जे प्रत्यक्षदर्शी लोक म्हणतात तिथं झाडच नव्हतं। अगदी, पण या सगळ्या अहवालावरून या अहवालावर विश्वास ठेवायचा की नाही, काय तुमची मनस्थिती आहे सध्याची? काय विश्वास ठेवायचा? या सगळ्यांचे झालं हे सगळं संशयास्पद आहे। मी पहिली एक गोष्ट, मी साधा सोपा एक प्रश्न विचारतो तुम्हाला, जो ब्लॅक बॉक्स जळाला तो जळतो का? तुम्ही सांगा। आतापर्यंत ज्या ज्या वेळेस विमानांचे ऍक्सिडेंट झाले, स्फोट झाला, मध्ये अहमदाबादच्या भागामध्ये झाला, बऱ्याच ठिकाणी झाली, पण आता ब्लॅक अगदी धन्यवाद सर, आपण हे प्रश्न उपस्थित केलेत, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।